आता आपण कंबाईन प्रिलिमच्या पुढच्या टप्प्यात आलो, म्हणजे टेस्ट सिरीज 2 नंबरमध्ये आपण जिओग्राफीचं डिस्कशन बघणार आहे. पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 26 पासून चालू होतील. तर बघा काय म्हणतोय इथे, पुढीलपैकी कोणत्या 2 नद्यांदरम्यानच्या प्रदेशाला नेपाळ हिमालय म्हणतात. तर याचं उत्तर बघूयात आधी आपण आणि मग त्यानंतर एक्सप्लेनेशन बघूयात. काय असेल याचं उत्तर? 4 काली आणि तिस्ता. उत्तर नंबर 4 काली आणि तिस्ता. ठीक आहे, तर आपण आता ह्याचं एक्सप्लेनेशन बघूया. हा प्रश्न आला आहे आपल्याला इंडियन जिओग्राफीवरती, नाही का. आपण हिमालयांवरती एखादा क्वेश्चन येतोच किंवा नदी प्रणालीवरती एखादा क्वेश्चन येतोच आपल्याला. त्यावेळेस ते काय विचारतात, हां, तर हिमालयांचं प्रादेशिक वर्गीकरण कसं झालेलं आहे. तर ते एक भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. कोण आहेत बरं ते? सिडनी बुराड यांच्यानुसार कसं आहे बरं ते बघून घ्या. सिंधू, सतलज, काली, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा आहे 5 नद्यांमध्ये कसं वर्गीकरण झालेलं आहे. सिंधू आणि सतलज यामध्ये कोणतं येणार बरं? जम्मू काश्मीर म्हणजेच पंजाब हिमालय येणार आहे. त्यानंतर सतलज आणि काली, सतलज आणि काली यामध्ये कुठला हिमालय येणार आहे? कुमायूं व गढवाल हिमालय येणार आहे. त्यानंतर ना काली आणि तिस्ता यानुसार आपला नेपाळ हिमालय, आणि हा इथेच क्वेश्चन तयार झाला आपला, राईट. आणि त्यानंतर ना तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा यामध्ये कोणतं हिमालय? आसाम हिमालय, राईट. आपल्याला नेक्स्ट टाइम जर क्वेश्चन आला सिंधू आणि सतलजमध्ये कोणता, किंवा त्यानुसार आपण आन्सर टिक करू शकता. आणि ऑप्शन पण तसेच सेट केलेले आहे. त्याच्यासमोर तुम्ही जर लिहून घेतलं की ते कुठला हिमालय 2 नद्यांच्या मध्ये, तर तुम्हाला ते बरं पडेल. आता आपण जिओग्राफीचा अभ्यास करताना आपल्याकडे जर मायक्रो नोट्स असतील ना, तर शेवटच्या रिव्हिजन काळामध्ये हे किती उपयोगी पडतं असं जर करून ठेवलेलं असेल तर आपल्याकडं. तर बघा आता आपल्याकडे किती वेळ आहे, समजा अजून 1 महिन्याचा वेळ आहे, तर आपण सगळ्या विषयांचे असे छोटे छोटे मायक्रो नोट्स या पद्धतीनुसार म्हणजे मॅपनुसार आपण काढून ठेवू शकतो. किंवा जेव्हा आपण PYQचा अभ्यास करतोय, PYQ बेसवरतीच हा तयार झालेला क्वेश्चन, तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ते जर लिहून घेतलं आणि पटापट शेवटच्या दिवसांमध्ये आपण रिव्हिजन केलं की काय काय आहे, तर आपल्याला इझी जाऊ शकतं. मग ह्याच्यामध्ये अजून काय विचारतील बरं, तर आता ते विचारतील की पंजाब हिमालयामध्ये किंवा जम्मू काश्मीरच्या भागामध्ये कोणतं शिखर जास्त उंचीचं आहे. त्यानंतर ना सतलज आणि कालीच्या जे दरम्यान गढवाल हिमालय येतो, तर त्यामध्ये कोणतं शिखर जास्त उंचीचं आहे. त्यानंतर नेपाळ हिमालयामध्ये कोणतं, माउंट एव्हरेस्ट हा क्वेश्चन येऊन गेलाय की माउंट एव्हरेस्ट हा कोणत्या हिमालयाच्या अंतर्गत येतो? नेपाळ हिमालय. ठीक आहे, असे पुढचे पण काही क्वेश्चन्स असतात. ह्या लेयर 1चा क्वेश्चन, त्यानंतर लेयर 2चा क्वेश्चन पण जे असतील तर ते तुम्हाला करून ठेवावे लागतील. ठीक आहे, पुढे जायचं आपण. ओके, हां, त्यानंतर ना आता हे झालं प्रादेशिक वर्गीकरण होतं. थांबा, याच्यामध्ये मला अजून एक गोष्ट सांगायचं. हे झालं प्रादेशिक वर्गीकरण, जे की सिडनी बुराड यांच्यानुसार सांगितलं होतं. पण जर का स्थाननिहाय सांगायचं झालं तर ते कुणानुसार आहे? श्री चॅटर्जी यांच्यानुसार आहे. आणि त्यांनी 4च नद्यांमध्ये याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर ते पण आपल्याला महत्त्वाचं ठरतं. सिंधू ते डायरेक्ट काली याच्या दरम्यान आपण पश्चिम हिमालय येतो. त्यानंतर काली ते तिस्ता यामध्ये मध्य हिमालय येतो. आणि तिस्ता ते ब्रह्मपुत्रा यामध्ये पूर्व हिमालय येतो. ठीक आहे, हे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्यानुसार हे वेगवेगळं वर्गीकरण आहे. तर आपल्याला ते जमायला पाहिजे. ठीक आहे, पुढे जायचं आपण. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. ठीक आहे, मग याचं उत्तर काय येणार? काली आणि तिस्ता येणार, राईट. हां, आता 27वा नंबर क्वेश्चन बघा. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? हा क्वेश्चन PYQ आहे, राईट. मग नैऋत्य वाऱ्यापासून जास्त मिळतो की जे पुन्हा ईशान्यवारी वारे येतात हिमालयाला पुन्हा धडकून येतात. ठीक आहे, तर त्यापासून जास्त मिळतो हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तिकडून येणाऱ्या वाऱ्यांपासून जर कुठे पाऊस जास्त पडतो विचारलं तर तमिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवरती जास्त पाऊस पडतो. तर ह्याचं उत्तर काय येईल मग? 85%, राईट. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाऊया आपण. हा सोपा क्वेश्चन होता मागाशीचा. तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते ह्यावरती एखादा क्वेश्चन तर येतोच. महाराष्ट्रातील घाट किंवा नॅशनल हायवेज याच्यावरती एखादा क्वेश्चन येतो. तर बघा आता ह्याचं उत्तर बघूया आधी, मग आपण पुढे जाऊया. हा जो क्वेश्चन आहे ना, हनुमंते घाट, एक आयोगानं हा विचारला होता बरं का. फक्त सिंगल आउट करून विचारला होता, आपण फक्त जोड्या लावामध्ये घेतला आहे, राईट. मग ह्याचं उत्तर काय आहे बरं? 4. बोरघाट कुठे आहे बरं? पुणे आणि मुंबईमध्ये. खंबाटकी घाट कुठे आहे बरं? पुणे आणि सातारामध्ये, राईट. आणि फोंडा घाट कुठे आहे बरं? कोल्हापूर आणि पणजीमध्ये. आणि हनुमंते घाट कुठे आहे? कोल्हापूर आणि कुडाळमध्ये. मग डचं 1. मग आन्सर काय येईल? 4.
म्हणजे कुठे सिंगल आहे त्याच्यावरून एकावरून आपल्याला हे जर माहिती असतं ना, हा PYQ रिसेंटवाला आहे त्यामुळे मी असं केलं आहे. हा जर माहिती असता तर डायरेक्ट लागला असतं. तुम्हाला बोरघाट माहिती आहे पण इथे 2 ऑप्शन तयार होतात इथे, बरोबर आहे. ठीक आहे, असे आपण जाऊया आणि मग आता आपण पूर्ण घाट बघूयात महाराष्ट्रातील कुठे आणि किती आहेत आणि त्यांची नावं काय आहेत. ठीक आहे, तर हा बघा इथे आहे मुंबई, राईट. इथे आहे मुंबई, समजा इथे मी मुंबई लिहिलं. ठीक आहे, तर मुंबईपासून पुण्याला महत्त्वाचा घाट पुण्याला. ठीक आहे, हा खूप वेळा विचारला. इथे कोणतं बरं? बोरघाट. ठीक आहे, इथे बोरघाट आहे. त्यानंतर मुंबईपासून आपण इथे जाऊया धुळेपाशी. ओके, हां, तर इथं कोणता घाट आहे जो असं सरळ जातो मुंबई किंवा ठाणे पण घेतलं तरी चालेल इथे. ठीक आहे, हा असा कोणता जातो बरं? लळिंग घाट जातो. त्यानंतर ना आता आपण घेऊया नाशिक. ठीक आहे, मुंबईपासून नाशिकपर्यंत कोणता घाट जातो बरं? थळ किंवा कसारा घाट, जो लास्ट टेस्ट पेपरमध्ये होता ना आपला. थळ किंवा कसारा घाट कशामध्ये आहे बरं? तर मुंबई आणि नाशिकमध्ये आहे. ठीक आहे, त्यालाच काय म्हणायचं? थळ किंवा कसारा घाट म्हणायचं. त्यानंतर ना आपण जातो समजा मुंबईपासून अहिल्यानगर. ओके, जो अहमदनगरचं जे अहिल्यानगर झाले तर तिथं, तर तिथे कोणता घाट आहे बरं? माळशेज घाट आहे. ठीक आहे, माळशेज घाट. हा डायरेक्टली असाच विचारायला पाहिजे किंवा मुंबई आणि अहिल्यानगर असाच विचारायला पाहिजे असं काही आहे का? का तर ते जॉईन तर नाही होत आहे. पण तू मुंबईपासून जर का अहिल्यानगरच्या वाटेमधला कुठलाही शहर विचारला त्यांनी तर तोच घाट येणार आहे ना. हां, तर असंही लक्षात ठेवायला पाहिजे आपण. ठीक आहे, त्यानंतर ना आता नाशिकपासून पुण्यापर्यंत हा कोणता घाट आहे? चंदनपुरी घाट आहे. ठीक आहे, त्यानंतर ना आता पुण्यापासून आपण समजा जातोय इकडे रायगडला. ठीक आहे, पुण्यापासून जातोय रायगडला, तर तिकडे कोणता घाट येणार आहे? वरंधा घाट येणार आहे. मग आपण असं रिजन वाईज जर का करून ठेवले काही ठिकाण, महाबळेश्वर टू कोल्हापूर, महाबळेश्वर टू महाड, पाचगणी ते वाई, चिपळूण ते कराड, त्यानंतर ना मी सगळे कोल्हापूरचे जे जोडतात तर मी ते तिथे लिहून ठेवले. त्यानंतर समजा नाशिकपासून जे काही सगळे घाट जोडतात ते मी लिहून ठेवले. ठाणे मुंबईपासून जे जोडतात ते मी लिहून ठेवलं इथं. पुणेपासून जे काही शहर मला जोडता येतात ते मी इथं लिहून ठेवलं. तर असं जर तुमच्याकडे मायक्रो असेल ना तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे ते आणि तुम्हाला लक्षात ठेवायला पण इझी जाणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण आता मी इथं असं क्यू करून ठेवलं आहे का तर तो PYQ आहे, त्याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण अजून बघूयात. मग महाबळेश्वर ते पोलादपूर, आता आपण इथं बारीक नाही काढू शकत त्यामुळं लिस्ट आउट करून टाकायचं त्या साईडला लगेच. महाबळेश्वर टू पोलादपूर कोणत्या बरं? ते आंबेनळी घाट आहे. आणि हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, महत्त्वाचे बघूयात आपण आणि मग पुढे जाऊयात. ठीक आहे, त्यानंतर ना आत्ताच विचारलेलं कोल्हापूर ते कणकवली कोणत्या बरं? हनुमंते घाट, जो क्वेश्चनमध्ये विचारला आहे तो. ठीक आहे, त्यानंतर ना कोल्हापूर ते रत्नागिरी कोणता घाट येतो? आंबा घाट येतो. त्यानंतर ना तुम्हाला लळिंग घाट मी सांगितलं, नाशिक ते धुळे. त्यानंतर ना पुढे ठाणे ते नगर कोणता घाट येतो? माळशेज घाट येतो. त्यानंतर पुढे महाड, खेड, कोपोली यामध्ये कशेडी घाट येतो. ठीक आहे, महाड, खेड, कोपोली, कशेडी घाट येतो. पुणे मुंबईमध्ये बोरघाट येतो. पुणे सातारामध्ये कात्रज किंवा त्यालाच आपण खंबाटकी घाट म्हणतो. त्यानंतर ना पुणे बारामती, आता हा पुणे आणि इथं बारामती याच्यामध्ये दिवा घाट येतो, दिवे घाट, जिथून आपली पालखी जाते. ठीक आहे, हां, पुणे सातारा खंबाटकी घाट. ठीक आहे, त्यानंतर ना पुणे बारामती दिवे घाट, त्यानंतर पुणे माणगाव ताम्हणी घाट. असे काही लिस्ट आउट करून ठेवा तुम्ही, म्हणजे आपला इथेच घाट आणि रस्त्यांचा अभ्यास होऊन जातो. ठीक आहे, पुढे जायचं आपण. तर हा झाला क्वेश्चन नंबर 28. त्याचं उत्तर काय? 4. क्वेश्चन नंबर आता 29 बघा. हा नदी प्रणालीवरचा क्वेश्चन आहे. वर्धा आणि वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता नावाने ओळखले जाते. आणि दुसरं काय म्हणता येते? प्रवरा नदी आणि गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे. आता हे दोन्ही उत्तर बरोबर आहेत का? वर्धा वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहास पुढे प्राणहिता म्हणतात का? हो, बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे का? हो, ठीक आहे. हे दोन्ही PYQ आहेत बरं का. दोन्ही सेंटेन्स जे आहेत ना मी ते PYQ मधूनच घेतलेले आहेत, काही वेगळं नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत आणि याचं उत्तर आहे 3. आता आपण याच्या एक्सप्लेनेशनकडे जाऊया. ठीक आहे, नदी प्रणाली विचारताना ते विचारतील
खास करून जर त्यांना अवघड टफ करायचं असेल क्वेश्चन तर ते जे विचारतील वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, का तर आपण तिकडे जास्त जात नाही, आपण गोदावरी, कृष्णा, भीमा करून ठेवलेला असतो, आपण तिकडे जात नाही, त्यामुळे त्याचा अभ्यास करणं देखील महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपण ते बघूया. हा, वर्धा. आता बघा, आता समजा हा आपला महाराष्ट्र असं पण समजूया. हां, ओके. त्यानंतर ना इथून वर्धा येते, ओके, इथून वैनगंगा येते आणि इथून पैनगंगा हिला मिळते वर्धेला. आणि ह्या ज्या एकत्रित प्रवाह आहे, हा जो एकत्रित प्रवाह आहे ह्याला म्हणतात प्राणहिता. ठीक आहे, हे आपल्याला माहितीच पाहिजे. मग वर्धेचं त्यांनी आपल्याला नेक्स्ट टाइम विचारतील जोडागावामध्ये वर्धेचा उगम कुठं झाला, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. वर्धेचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात झाला. ठीक आहे, म्हणजे ही कुठून येते वर्धा बरं, बाहेरून येते. ठीक आहे, त्यानंतर ना आता समजा त्यानंतर ना पुढे जाऊन विचारतील ते वैनगंगेचा कुठं झाला, तर वैनगंगेचा पण बाहेरूनच झाला मध्य प्रदेशातून. ठीक आहे, मग वर्धा. हां, आणि अजून एक क्वेश्चन विचारला होता त्यांनी. आता ही जी वर्धा आहे, वर्धा वैनगंगेची का एक उपनदी आहे कन्हान म्हणून. ठीक आहे, आणि ही समजा वर्धा आहे, तर ह्यामध्ये एक पठार आहे, त्याचं नाव विचारलं होतं त्यांनी, आर्वी पठार आहे. वर्धा आणि कन्हान, वर्धा आणि कन्हान दरम्यान जो भूभाग आहे त्याचं नाव काय आहे, आर्वी पठार आहे तो. ठीक आहे, ते आपल्याला पुढे जाऊन जर गोदावरीची उपनदी विचारलं होतं त्यांनी, खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही असं विचारलं होतं. त्यांना अवघड करायचा झाला प्रश्न तर ते वर्धेच्या विचारतील. मग वर्धेच्या आपण करतानाच कसं करायचं माहिती आहे का, ही वर्धा अशी वाहती आहे. ठीक आहे, तिचं प्रवाहच असा आहे, मग तो काढतानाच तसा काढायचा जेणेकरून लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे, मग त्यानंतर ना तिच्या उजव्या बाजूच्या आणि तिच्या डाव्या बाजूच्या ह्याच्यावरती पण क्वेश्चन येऊन गेलेले आहे. मग उजवी बाजूची पहिली आहे बोर, त्यानंतर दुसरी आहे कार, त्यानंतर यशोदा, त्यानंतर वेण्णा. हा क्वेश्चन विचारला होता. वेण्णा नदी तुम्हाला माहिती आहे इथे महाबळेश्वरला पण आहे, तिच्यावरती लिंगमळा धबधबा आहे. पण त्यांनी समजा तिची उपनदी धाम विचारली तर ती कुठं जाते, वर्धेकडे जाते ती. बरोबर आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं. हां, ठीक आहे. त्यानंतर ना इरई, हे झाल्या उजव्या बाजूच्या नद्या. ठीक आहे, आणि अशी बघा, अशी ही दिसते मी डॉटेड, अशी वैनगंगा येते, हिला अशी भेटत असते. आपण वैनगंगेच्या खाली बघूयात उपनद्या, पण ही अशी येत असते वैनगंगा. त्यानंतर ना इकडच्या डाव्या बाजूच्या विदर्भ. ठीक आहे, विदर्भानंतर ना खोलोट, त्यानंतर बेंबळा, त्यानंतर निरगुडा, त्यानंतर ना हां, आणि त्यानंतर ना ही अशी येते ती पैनगंगा. म्हणजे असा आपल्याला चार्ट दिसतो. मग पैनगंगेच्या पण उजव्या बाजूच्या आणि डाव्या बाजूच्या करून ठेवायच्या. पैनगंगेच्या उजव्या बाजूच्या कोणत्या पुन्हा, पूस, अरुणावती, वाघाडी, खुनी, विदर्भा, आणि इकडून जे येते ती कयाधू. ठीक आहे, ही झाली, पुन्हा एकदा सांगते, ही झाली वर्धा, ही झाली वैनगंगा, ही झाली पैनगंगा. ठीक आहे, आणि आता वैनगंगेच्या बघूयात आपण उपनद्या. वाटल्यास दुसरा कलर घेते. आता वैनगंगा अशी वाहते, मग तिची उजवी बाजू झाली ही आणि डावी बाजू झाली ती. ठीक आहे, मग उजव्या बाजूच्या विचारतील वाघ आहे. ठीक आहे, चूलबंद आहे, त्यानंतर गाढवी, खोब्रागडी, पाल, कन्ननी, पोटफोडी. आता त्यांनी हा क्वेश्चन विचारलाय का, तर इटिहाडोह हा धरण कोणत्या नदीवरती आहे, तर गाढवी नदीवरती आहे. आणि ती कुणाची उपनदी आहे, तर ती वैनगंगेची उपनदी आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर ना त्यांनी हा देखील क्वेश्चन विचारलाय का बघा, गोसी खुर्द प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, भंडारा जिल्ह्यात आहे. मग तो तिथे लगेच लिहून ठेवायचा, म्हणजे आपल्याला रिवाईज करताना ना खूप इझी जाते या गोष्टी. मग ते लिहून ठेवलं मी, गोसी खुर्द प्रकल्प वैनगंगेवरती आहे आणि तो भंडारा जिल्ह्यात आहे. ठीक आहे, साईडलाच लिहून ठेवलं मी. त्यानंतर ना आता डाव्या बाजूच्या बघूया, बावनथडी, सूर, कन्हान. आता हाच क्वेश्चन विचारला होता ना, कन्हान आणि वर्धा आणि कन्हान यामधला भूभागास काय म्हणतात, आर्वी पठार म्हणतात. तो मग अशी बघितला, तीच ती कन्हान. त्यामुळे तर मी क्वेश्चन करून ठेवला, का तर ही महत्त्वाची नदी आहे बाबा. त्यानंतर तिची उपनदी नाग आणि कन्हान ही वैनगंगेची. त्यानंतर मूलला कोण, पाथरी आणि अंधारी, अशा उपनद्या आहेत. ठीक आहे, आणि ही अशी वाहते. आपण पुढे जाऊया जरा. तर कशी, आता हे मी लिहून ठेवले त्यांचे लांबी किती आहे ह्या गोष्टी. जर का त्यांनी विचारलं उद्याला जाऊन की
लांबीनुसार उतरता क्रम लावा, चढता क्रम लावा. तुम्हाला असं जर विचारलं किंवा त्या कशा वाहतात बघा. आणि त्यानंतर त्यांचं पुढं जाऊन नाव काय होतं तर प्राणहिता होतं. मग ही वर्धा, पैनगंगा, वैनगंगा अशी येते. आणि असं आपण छोटे छोटे स्ट्रक्चर काढून जर का लक्षात ठेवलं ना तर ते खूप पुढं जाऊन लक्षात राहतात. फक्त बघितलं सोडून दिलं असं नाही करायचं. हातानं पेनानं रेघोट्या ओढायच्या आणि मग लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे जायचं आपण. तर ह्याचा आन्सर आहे वरीलपैकी दोन्ही बरोबर. ठीक आहे. हां, आता हा क्वेश्चन देखील येतो. ठीक आहे, प्रादेशिक महाराष्ट्र. ठीक आहे, एक जी बेसिक माहिती असते महाराष्ट्राची ती येतेच. किती तालुके आहेत, किती जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्याच्या बाजूला किती सीमा आहेत महाराष्ट्राला. तर हा एक क्वेश्चन बघू. हा कुठला क्वेश्चन आठवतोय तुम्हाला? PYQ आहे. कधी राज्यसेवेला विचारलंय? राज्यसेवेला विचारलेलं आहे. म्हणजे त्याच्यात पण बायफर्गेशन करा की राज्यसेवेतले पण काही क्वेश्चन असे नाहीत की ते त्याच लेवलचे आहेत, त्याच स्टँडर्डचे आहेत. ते कंबाईनलाही येऊ शकतात ना. त्यामुळे त्याचाही अभ्यास करणं महत्त्वाचं ठरलं. आता दिनांक 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व तालुके होते? ठीक आहे, याचा आन्सर काय आहे बरं? ड आणि अ बरोबर. म्हणजे ड म्हणजे 229 तालुके आणि अ म्हणजे 26 जिल्हे. ओके, आता ऑप्शन पण कसं सेट केलेत बघा. त्यांनी विचारलंय काय? एकूण किती जिल्हे आणि एकूण किती जिल्हे व तालुके होते असं विचारलंय त्यांनी. मग आपण किती म्हणलंय? 229 तालुके आणि 26 जिल्हे. मग असं कुठं आहे का दुसरीकडं? कुठेच नाही आहे. अ आणि क म्हणजे अ आणि क, नंतर ब आणि ड, त्यानंतर क आणि ब, क आणि ब. हां, हे पण होत नाही. ड आणि अ बरोबर आहे. ठीक आहे, आता आपण याचं डिटेलमध्ये बघूयात काय म्हणतात. हां, असं आपण लिहून ठेवलं महाराष्ट्राचं प्राकृतिक आणि आर्थिक भूगोलामध्ये जर लिहून ठेवलं की निर्मिती वेळेस, आता मी हे शॉर्ट नोट केलेलं आहे. मी निर्मिती वेळेस किती होते बाबा 1 मे 1960 रोजी, शहरे किती होते, जिल्हे किती होते, तालुके किती होते, खेडी किती होते आणि याच्यावरती काय PYQ आले ते तिथंच मी क्यू करून ठेवलं. तर तुम्ही पण तसं जर शॉर्ट नोट मायक्रो नोटमध्ये हे करून ठेवलं ना की आपल्याला शेवटच्या वेळेस उपयोगी पडतं. मग तालुके किती होते? 229 तालुके. आणि जिल्हे किती होते? 26 जिल्हे. ठीक आहे, आणि आता किती आहेत? 36 आहेत. आणि तालुके किती आहेत? 358. म्हणजे ते पण कसं 355 + 3, जे की आपल्याला मुंबई उपनगरमधले काउंट करायचे आहेत. आणि 355 देतील, ठीक आहे म्हणायचं, 358 देतील, पण दोन्ही एकाच वेळेस देणार नाहीत ते कदाचित. हां, तर ते आपापल्या याच्यानुसार करायचं. मग मुंबई उपनगरमधले ते 3 कोणते? अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली. ओके. हां, मग आता त्यांनी मध्ये विचारलं होतं भारतातील खेड्यामध्ये महाराष्ट्रात किती आहेत खेडी, हा एक क्वेश्चन विचारला होता. आणि त्यांनी पर्सेंटेजमध्ये विचारला होता. तर ते किती आहे? 7.22%. हा एक PYQ आहे. ठीक आहे. ठीक आहे, झाला हा क्वेश्चन. मग हे थोडंफार लिहून ठेवायचं आपण. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. हां, महाराष्ट्र राज्याचा विस्तार पुन्हा त्याच बाबतीत आला आहे की त्याचा भौगोलिक विस्तार किती आहे. असं आपण महाराष्ट्राचा आणि देशाचं पण करून ठेवणं महत्त्वाचं बरं का. ह्याचा आन्सर सांगते आधी. 2 नंबर आहे. 72 डिग्री 36 पूर्वरेखावृत्त ते 80 डिग्री 54 पूर्वरेखावृत्त आहे. आता आपण पुन्हा डिटेलमध्ये जाऊया. जे मी त्याच्या खालीच करून ठेवलं आहे हे बघा. हा असा महाराष्ट्राचा नकाशा काढलाय समजा. आपल्याला पाहिजे तसं पटकन काढून घ्यायचा, समजा आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे. मग मी इकडं किती लिहिलं? 72 डिग्री 6 पूर्व. त्यानंतर खाली लिहून घेतलं 15 डिग्री 8 उत्तर आणि वरती लिहून घेतलं 22 डिग्री 1 उत्तर आणि ह्या साईडला लिहिलं 80 डिग्री 53 पूर्व. त्याच्यामध्ये आपल्याला लई ते ताणात नाही बसणार आहेत पुढचं काय आहे ते. फक्त ते एवढं जरी माहीत असलं 72 डिग्री 80 डिग्री, नंतर खाली 15 आणि वरती 22, एवढं जरी माहीत असलं तरी बास. आता ह्याच्या पुढं जाऊन ते काय विचारतील बरं? ह्या जिल्ह्यांची निर्मिती कधी झाली, त्या जिल्ह्यांची निर्मिती, त्याचा उतरता क्रम लावा, त्याच्या निर्मिती क्रमानुसार चढता क्रम लावा. मग तो देखील आपण इथं करून ठेवला पाहिजे. त्यानंतर भारताचं आपण किंवा असं उत्तर ते पूर्व लांबी किती आहे महाराष्ट्राची,
पूर्व पश्चिम लांबी किती आणि उत्तर दक्षिण लांबी किती हे विचारतील आपल्याला, ते करून ठेवलं पाहिजे ह्याच्या पुढे जाऊन. त्यानंतर ना भारताचा किती आहे बाबा ते पण करून ठेवलं पाहिजे आपण. मग भारताशी प्रमाण किती आहे आपलं क्षेत्रफळाचं ते देखील करून ठेवलं पाहिजे. ठीक आहे, किती आहे बरं प्रमाण? 9.36%. आणि हा पीवायक्यू आहे. ठीक आहे, आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण कितवा क्रमांकावरती? तिसऱ्या क्रमांकावरती. पहिला राजस्थान, दुसरा MP. ठीक आहे, लोकसंख्येच्या नुसार पण विचारतील तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पण ते विचारतील. आणि हा पीवायक्यू होता. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? हा तर खूपच इझी लेवलचा प्रश्न आहे. ठीक आहे, सह्याद्री पर्वत. हा, पण ते जर सह्याद्री पर्वताची उत्तर ते दक्षिण लांबी विचारली, त्यांनी रुंदी विचारली, त्याचा कसा पसरलाय तो विचारला, किंवा तो कोणत्या प्रकारचा आहे, ठोकळा प्रकारचा आहे, गट प्रकारचा पर्वत विचारला, तर ते आपल्याला पुढचा क्वेश्चन पण आला पाहिजे. तर त्याचं आपण एक्सप्लेनेशन पण बघूया. हा, पश्चिम घाट म्हणजेच त्याच्यामध्येच येतो आपला सह्याद्री पर्वत. ठीक आहे, हा असा मी तर दाखवते मी काय केलंय ते, असा मी काढून घेतला. ठीक आहे, हा गुजरात. हां, गुजरातच्या खाली येतो महाराष्ट्र. हा पहिला उत्तर सह्याद्री, त्यानंतर मध्य सह्याद्री आणि त्यानंतर दक्षिण सह्याद्री. आपल्याला ते असं पण करून विचारतील की उत्तर सह्याद्रीमधला कोणता सर्वात मोठा शिखर, मध्य सह्याद्रीमधला कोणता, दक्षिण सह्याद्रीमधला कोणता, मग त्याची रुंदी किती आहे, लांबी किती आहे. पहिला तर बघू आपण, सह्याद्री पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? ठोकळा. ठोकळा, त्यालाच काय म्हणायचं? गट पर्वत. ठीक आहे, हे महत्त्वाचं माहिती असायला पाहिजे. हा अनेकदा क्वेश्चन विचारतात अशा प्रकारचा. त्यानंतर ना त्या खडकाचा प्रकार तो कोणता आहे? बेसॉल्ट. आणि जांभा प्रकारचा खडक आपल्याला खाली बघायला मिळतो कोकणच्या साईडला. ठीक आहे, त्यानंतर ना हां, त्याची सरासरी उंची विचारतील. मग त्याची पश्चिम बाजू तीव्र आहे की पूर्व बाजू तीव्र आहे? पश्चिम बाजू. त्यामुळे तर कोकणातल्या नद्या फास्ट वाहतात ना, आणि त्याची रुंदी पण कमी आहे त्या कोकण किनारपट्टीची, आणि पश्चिम उतार तीव्र आहे हे पण विचारतील. मग पूर्व बाजू कशी आहे? सौम्य तीव्र. आपण फक्त महाराष्ट्रात बोलतोय. ठीक आहे, का तर महाराष्ट्राचा अभ्यास करतोय. आणि उत्तरेस उंची जास्त आहे का? तर होय, उत्तरेस उंची जास्त आहे. आणि दक्षिणेस कशी आहे? ती कमी आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत पुन्हा एकदा उत्तरेस रुंदी विचारलं तर जास्त आहे आणि दक्षिणेस कमी आहे. ठीक आहे, त्यानंतर ना रुंदी विचारतील ते 3 ते 60 किलोमीटर आहे जवळपास. हे पीवायक्यू मधलंच आहे. त्यानंतर एकूण लांबी विचारली तर त्यांनी 1600 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रातली लांबी त्यांनी विचारतील. हा विचारलेला गेलेला आहे क्वेश्चन 440 किलोमीटर. हां, महाराष्ट्रातील सह्याद्रीची लांबी विचारलेली आहे 440 किलोमीटर. ठीक आहे, आणि महाराष्ट्रातला सर्वात उंच शिखर कोणता? कळसुबाई. त्याचा करेक्ट. ठीक आहे, 1646 मीटर. हा पण करून ठेवायचा. फक्त एक नाही, त्याच्या पुढे 10-12 करावे लागतील आपल्याला. ते नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपण जसं येईल तसं बघूया. ठीक आहे, इतकं कळलं. त्यानंतर जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. ठीक आहे, 32 नंबरचा क्वेश्चन झाला. पुढे जाऊया. 33 नंबरचा क्वेश्चन. खालील विधानांचे निरीक्षण करून अयोग्य पर्याय निवडा. नीट वाचायचा क्वेश्चन. आपण काय करतो गडबडीत? योग्य पर्यायच करायला जातो. ठीक आहे, अयोग्य पर्याय निवडा म्हणलं. मग ह्याचा आन्सर काय येईल बघा बरं. का तर मॅंगनीज खनिजाचा उपयोग कशासाठी होतो? लोह पोलाद उद्योगासाठी होतो. हे सेंटेन्स बरोबर आहे? ठीक आहे. बॉक्साईट या खनिजाचा उपयोग कशामध्ये निर्मितीमध्ये होतो? ॲल्युमिनियम निर्मितीमध्ये होतो. ठीक आहे, हा सेंटेन्स बरोबर आहे? बरोबर आहे. मग अयोग्य पर्याय विचारल्यावरती दोन्ही बरोबर करणार का? नाही, दोन्ही नाही करणार. हे फक्त लक्षात ठेवायचं, बघायचं. हां, आता ह्यासाठी आपण लास्ट टाइम काय क्वेश्चन घेतला होता? पूर्ण डिटेलमध्ये घेतलं होतं आपण. किती पर्सेंटेज आहेत, किती साठे आहेत आणि काय. आणि आता आपण फक्त या क्वेश्चनमध्ये काय करणार आहे की कशाचा काय उपयोग आहे एवढंच. आणि ह्यामध्ये आयोग जर का असं काहीतरी क्वेश्चन देत असेल, डिटेलमध्ये देत असेल, तर प्रत्येक वेळेस डाऊट नाही घेत बसायचं की असं होतोच का, किंवा जरी माहीत नसलं तरी माहिती तर असायलाच पाहिजे, तर डाऊट नाही घेत बसायचं. क्वेश्चन कसं सॉल्व करायचं हे सांगते यामध्ये मी. म्हणजे ह्यामध्ये डेटा महत्त्वाचा नाही आहे. डेटा तर आपण करतोच डिटेलमध्ये, परंतु जर असा प्रकारचे काही सेंटेन्स आले तर आपण लगेच डाऊट नाही घेत बसायचं. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या क्वेश्चनला. हां, खडक आणि खनिजानी यांच्या योग्य जोड्या जुळवा. हां, आता बघा, अग्निजन्य खडक म्हणजे हा एकदम बेसिक खडक असतो ना, एकदम बेसिक, जिथून आपण चालू होतो म्हणजे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटायला पाहिजे बरं? बेसिक असेल तर काय भेटायला पाहिजे?
लोह खनिज, सोने, तांबे असे काही मिनरल्स भेटायला पाहिजे. नंतर स्तरीत असेल तर काय भेटायला पाहिजे, एकावर एक जर असतील तर ते चुनखडक, त्याच्यापासून पुढे जाऊन काय होतं, संगमरवरी खडक तयार होतो, राईट. चुनखडक वगैरे असायला पाहिजे, आहे तरी इथं. आणि रूपांतरित म्हणजे काय बरं, अर्भक आणि गार्नेट. हा PYQच आहे. पुन्हा एकदा माझा आन्सर काय, 2, 1, 3. कुठे 2 नंबर. ओके, पुढे जाऊया आपण. आता पुढीलपैकी कोणती नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळते. पश्चिमेकडे म्हणजे या साईडला. कावेरी कुठे जाते, इकडे. महानदी इकडे, गोदावरी इकडे. मग कोणती आहे बरं, तापी आहे. तापीचं डिटेलमध्ये विचारतील का ते तापीचे. तापीला जी पूर्णा नदी आहे ना आपली, जी उपनदी भेटते, ते पूर्णा नदीचं त्यांनी हे विचारलं होतं, उपनद्या विचारल्या होत्या आणि त्यांचं दक्षिण ते उत्तर क्रम लावा किंवा उत्तर ते दक्षिण क्रम लावा असं विचारलं होतं. मग आपण तापी नदी पण डिटेल करायला पाहिजे, तर बघूया आपण. हा, तर तीही बघा. तर ही बघा, ही तापीचं उगम कुठं विचारतील ते, तर बैतूल जिल्हा मध्ये आहे. ठीक आहे, मध्य प्रदेश, बैतूल जिल्हा, मुलताई येते. ठीक आहे. आणि कोणत्या डोंगर रांगामध्ये, तिथली महादेव डोंगर रांग, जी आपली शंभू महादेव ती नाही बरं का, हा ती वरची कुठली, जी सातपुड्याची पुढे जाऊन महादेव डोंगर रांग. ठीक आहे, तर ती तिथून तिचा उगम होतो आणि ती आपल्या महाराष्ट्रात येते. कुठून येते, भुसावळपासून येते आणि पुन्हा असं नंदुरबारपासून ती बाहेर जाते. ठीक आहे. मग अशा वेळेस ते आपल्याला विचारतील की तिची लांबी किती, महाराष्ट्रातली लेंथ किती आहे तिची बरं, 208 किलोमीटर आहे. हां, आणि टोटलमध्ये लेंथ विचारली तर ती 724 किलोमीटर आहे. ठीक आहे, फक्त हे लक्षात ठेवा. त्यानंतर ना ते विचारतील की हां, तिच्या दक्षिणेकडील आपल्या ह्या उपनद्या आणि उत्तरेकडील उपनद्या, खास करून पूर्णा. ठीक आहे, पूर्णा नदी. त्यानंतर आणि महाराष्ट्रातील ती सर्वाधिक, आता 2 नद्या ज्या महाराष्ट्रापासून जातात, एक नर्मदा जाते, एक तापी जाते, पण महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी विचारली तर ती तापी असणार आहे, राईट. ठीक आहे. आणि त्याच्यावरचं सिंचन प्रकल्प विचारला होता तापी नदीवरचा PYQ मध्ये, उकई नावाचा जलसिंचन प्रकल्प खालीपैकी कोणत्या नदीवरती आहे असं विचारलं होतं, उकई. हा पण PYQ आहे, बहुतेक कंबाईन सीला वगैरे काहीतरी तो विचारलेला असावा. डिटेलमध्ये आहे का बघूया आपण. हां, राईट, तापी. आता त्यांनी ही जी आहे, ही तापीची एकदम मुख्य उपनदी जी आहे पूर्णेच्या त्यांनी पुन्हा उपनद्या विचारलेल्या आहेत आपल्याला. आणि त्याला सोडून ह्या ज्या दक्षिणेकडून तिला मिळतात तापीला, म्हणजे दक्षिणेकडून म्हणजे डाव्या बाजूने भेटत आहेत, उत्तरेकडून म्हणजे उजव्या बाजूने भेटत आहेत. जरी असा क्वेश्चन जरी आला तरी आपल्याला यायला पाहिजे बरं का. ठीक आहे, मग आता आपण दक्षिणेकडून बघूयात. तिला पहिल्यांदा तर पूर्णा भेटते, मुक्ताईनगर आहे ना आपलं, हां तिथे. त्यानंतर भोगावती भेटते, वाघूर, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, शिवना. ठीक आहे. आणि त्यांनी विचारलाच होता आहे बघा हा क्वेश्चन, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. ठीक आहे, उत्तरेकडून म्हणजे इकडून इकडे असं क्रम लावा असं त्यांनी दिलं होतं. त्याच्यामध्ये दिलं होतं गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा. गोमती कुठे इकडे आहे, परंतु आपण जर असा क्रम लावला तर गोमती, बुराई, पांझरा, बोरी, गिरणा आहे ना. ठीक आहे, हा PYQ आहे काय. आता इकडचे बघूयात, तिकडच्या बघूयात आपण, जे उत्तरेकडून भेटतात तिला. दुसरा कलर घेते मी. इथे आहे नागझिरी, सुकी, गुळी, अनेर, अरुणावती, गोमाई, बाकी. आणि आपला हा जो प्रकल्प आहे तो त्यांनी विचारला होता, उकाई नावाचा प्रकल्प, वल्लभ सागर जलाशय, गुजरात. ठीक आहे, तापी नदीवरती आहे. आणि ती पुढे जाऊन कुठं भेटते बरं, अरबी समुद्राला खंबातच्या आखातातून भेटते, सुरत येथे भेटते. ठीक आहे. आणि तिचा उगम पण विचारला तर मुलताई, बैतूल जिल्हा, सातपुडा पर्वतरांग म्हणजे त्याच्यातली महादेव पर्वतरांग. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले हे जिओग्राफीचे 10 क्वेश्चन झालेले आहेत.